नमस्कार, मी वर्षा. विएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पितृपक्ष विशेष काकडीचे वडे कसे बनवायचे ते पाहूयात. कोकणात हे वडे गौरी गणपती पितृपक्षात सर्वत्र केले जातात. चला तर वळूयात कृतीकडे. इथे सर्वात आधी एक मध्यम आकाराची झुंज झालेली काकडी मी धुवून घेतली आहे. कोकणात या झुंज झालेल्या आणि मोठ्या काकड्यांना तवस असेही म्हणतात. आता सुरीने काकडी मध्ये कापून मी तिचे तुकडे करून घेतले आहेत. त्यातच एक छोटासा तुकडा काढून मी खाऊन बघितला. काकडी कडू तर नाही ना हे पाहण्यासाठी. त्यानंतर काकडीत असलेल्या बिया हाताने काढून टाकल्या आणि मग एका ताटलीत किसणी घेऊन काकडीचे तुकडे किसून घेतले. किसून झाल्यावर वरची साल आपल्याला टाकून द्यायची आहे. आपल्याला काकडीची साल वरची साल ठेवूनच किसायची, त्यामुळे काकडी किसायला सोपी पडते. त्यानंतर अशा प्रकारे किसून झाल्यावर साधारण 1 वाटी काकडीचा गर आणि 1 वाटी काकडीचे पाणी झाले आहे. आता एका पातेल्यात हा गर आणि पाणी, त्यात पाव वाटी किसलेला गूळ घालून, चवी पुरेसे मीठ आणि पाव चमचा हळद घालून सर्व मिश्रण मंद गॅसवर शिजायला ठेवले. 5 मिनिटे झाल्यावर हातात घेऊन काकडी मऊ झाली आहे का नाही ते पाहिले आणि मग परत थोडा वेळ शिजू दिले. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद केला आहे. आता या मिश्रणातच आपल्याला पीठ भिजवायचे आहे. इकडे ताटात 1.5 वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी गहू पीठ घेतले. त्यानंतर शिजवलेल्या मिश्रणाची वाफ गेल्यावर गरम असतानाच आपल्याला या मिश्रणातच पीठ मळून घ्यायचे आहे. मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने पीठ मिक्स करायचे आणि नंतर थोडी वाफ केल्यावर हातानेच पीठ मळून घ्यायचे. पीठ घट्ट वाटल्यास अगदी 2-4 चमचे कोमट पाणी वापरून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. मग मळलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेतले. साधारण 10 ते 12 गोळे तयार झाले. इकडे एका प्लेटवर जाड प्लास्टिक पेपर घेऊन तयार केलेला एक गोळा प्लास्टिकवर ठेवून घेतला. प्लास्टिकला व बोटांना तेल लावून वडा थापून घेतला. तुम्ही तेलाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता. तयार झालेला वडा कढईत सोडून मध्यम ते हाय गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घेतला. अशा प्रकारे सर्व वडे तळून घेतले. काकडी आणि गूळ घातल्यामुळे या वड्यांची चव खूपच चविष्ट लागते. अशा प्रकारे आपले काकडीचे किंवा तवसाचे वडे तयार आहेत. जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.